मी स्वाती. तर आपलं तुमच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मी 5 वाजता उठलेली आणि आत्ता जे आहे तर 5:30. तर मस्त असं वातावरण आहे, पक्ष्यांचा आवाज आहे आणि सकाळी एकदम शुद्ध हवा भेटते आणि छान वाटतं बरं का. जसं मी सकाळी उठायची सवय लावलेली आहे, मनाला भारी वाटतं. आणि बघू शकता एकदम छान वातावरण आहे आणि सुंदर सकाळ आहे. घर म्हणजे केवळ 4 भिंती आणि छप्पर नसून जिथे प्रेम, आपुलकी आणि सुरक्षिततेची ओलावा असतो त्या ठिकाणाला घर असे म्हणतात. आणि जिथे माणसं एकमेकांशी प्रेमाने राहतात, आदर करतात, सन्मान करतात, त्या ठिकाणाला घर असे म्हणतात बरं का माझ्या मते. आणि सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं काम जे असतं ते झाडू मारायचं. जसं तर मी सकाळी 5 वाजता उठते, कधी 4 वाजता पण उठते आणि कधी 6 वाजता पण उठते. कारण की ज्यावेळेला झोप झाली नसेल मग त्यावेळेला 6 वाजता उठलेलं बरं वाटतं. नाहीतर मग लवकर जर उठलं तर मग डोकं दुखतं व्यवस्थित झोप न झाल्यामुळे. माणसाला झोप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तेवढी जास्त झोप पण नाही, कमीत कमी 8 किंवा 7 तास तर झोप तुम्हाला पाहिजेच. फरशी म्हणजे झाडू मारून झाल्यानंतर लगेचच फरशी मारायचं काम चालू होतं आणि आज हॉलमधली थोडीशी क्लिनिंग करायची होती. मेन गोष्ट म्हणजे आपण घरामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळा कोपरा जो आहे तो क्लीन करायला घ्यायला पाहिजे माझ्या तर मते. झाडून आणि फरशी पुसून झाल्यानंतर मग अंघोळ केली आणि लगेचच पिहूसाठी टिफिन बनवायला चालू होता. तर टिफिनमध्ये तिने मला रात्री एक असा गोळा करून घ्यायचा साखरेची पोळी बनवून दे. तर तिच्यासाठी साखरेची पोळी बनवायचं चालू होतं. आमचं आणि रात्रीच ठरलेलं त्याच्यामध्ये असतं की 2 उद्या हे चमचे अशी साखर टिफिनला घालायची. द्यायचं आहे ओ किंवा स्नॅक्सला द्यायचं आहे. तर आणि ये तिच्यासमोर मी आत्ताच लगेच. करत असते आणि मला पण भारी वाटते की बाबा हां, असं एक आले का आपुलकीचं, दूध? एक आईचं आणि मुलीचं नातं हे खूप वेगळं असतं देवाच्या वेगळं. जी निस्वार्थ भावनेने प्रेम करते ती व्यक्ती म्हणजे आई असते बरं का. जसं मी आई झाले तेव्हापासून मला ह्या गोष्टी कळायला लागल्यात. अगोदर एवढं काही ज्ञान नव्हतं. म्हणजे माझी आई म्हणत होती, "ज्यावेळेला तू आई होशील त्यावेळेला तुला ह्या सगळ्या गोष्टी समजत्याला" असं ती म्हणत होती आणि मला ते आठवतं पण. आणि सकाळची खरीच खूप म्हणजे धावपळ असते प्रत्येक स्त्रीच्या मागे आणि तिच्या मनपसंतीचा म्हणजे जेवण म्हणल्यानंतर ती तर इथं पिहू आणि श्री दोघांची पण अंघोळ झालेली आहे आणि दोघांचा पण नाश्ता चालू आहे. काय खाल्लीस पिलू? काय खाल्लीस? हां. तर इथं पिहून अगोदर आंघोळ केली, लगेच श्रीनं पण तिच्यासोबतच मला पण आंघोळ करायची. इकडे बघू दादे. ऐ ऐ इथं मस्त असं नाश्ता करायला चालू आहे. ऐ! काय खायला लागलास दादू तू? तुला आवडलं? छान आहे? छान करून दाखव रे. करा. काय करायला लागला तुम्ही? हं? तिने आता एक शब्द थोड्यातून काढत नाही ती व्हिडिओ काढल्यावर. आज स्नॅक्समध्ये आहे ड्रॅगन फ्रूट, थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि जी पोळी बनवलेली होती ती आहे. ती असं तिला आवडतं आणि ती खाते. पण मला असं वाटलं की आता मी घेते कोमट पाणी आणि ह्याला पण प्यायचं असतं बरं का. म्हणजे मग मी काय करते, काय खाते येत असतं ना. तू पाणी पिलास ना आता? तुला ठसका लागला का नाही? हां, उठून घे. हां, उठून घे. पे. सांडशील तू सांडशील रे. हं. पिहूला स्कूलला पाठवलं आणि नंतर मग मी कोमट पाणी पिलं. 20 मिनटं झाल्यानंतर मग चहा प्यायला घेतलेला आहे. चहा पिल्याशिवाय तर दिवस जात नाही त्याच्यामुळे मग आणि नंतर मग देवपूजा करायला घेतलेली आहे. आज होता शुक्रवार आणि जो देवीचा कळश भरून ठेवलेला आहे त्याच्यामधलं मी पाणी प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी काढत असते. आणि इथं श्री जो आहे तो हॉलमध्ये बसलेला होता, नाही तर तो तशीमध्ये लोडबोड चालूच असते मग. आणि नंतर मग सगळं झाल्यानंतर देवपूजा वगैरे आणि नंतर मग देवाची आरती करून घ्यायचं काम असतं. मी गणपतीची आणि स्वामी समर्थाची, कधी कधी नुसती गणपतीची पण आरती होते असं असतं.
आणि देवपूजा करताना स्त्रीचं एक असतं की मम्मी मी रांगोळी काढतो. मग त्याला रांगोळीचा डब्बा द्यावा लागतो. मग त्याची ती रांगोळी काढायचं बघायचं, ती रांगोळी साडणार तो. त्याच्यामुळे मग मी रांगोळीचा डब्बा जो असतो ना, ती पटकन रांगोळी काढायची आणि डब्बा जो आहे तो वरती ठेवायचा. आणि जोपर्यंत देवपूजा व्यवस्थित आणि मनासारखी होत नाही तोपर्यंत काही बरं वाटत नाही. नाहीतर मग ते कसं बघितल्यानंतरच कसं तरी वाटतं बाबा देवपूजा करायची राहिलेली आहे. मन असं म्हणजे काहीतरी राहिल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मग ते झाल्यानंतरच मग मी जेवायला घेतलेलं आहे. आणि जेवण करत करत आमच्या दोघांची टी व्ही बघायची पण चालू होते. जे जुने गाणे असतात ते लावलेले आणि ते पण ऐकायला भारी वाटत होतं बरं का. जुने काहीतरी जुनं ते सोनं असतं. नंतर मग थोडा वेळ आराम केला आणि जो मेन डोर आहे त्याला पुसून घ्यायचं आज काम चालू होतं. म्हणलं आज एक दिवसभरातून हेच काम आपण पूर्ण करायचं. तर भरपूर असा धुरळा वगैरे त्या जे आपलं डोरच्या खिडक्या ज्या असतात तिथं जाऊन बसलेला. मग ते व्यवस्थित असं पुसून घ्यायचं काम चालू होतं आणि श्री बाहेर बसलेला. तर त्याचं होतं की मम्मी दरवाजा लावून काय करते मला सोडून. मग त्यानं दरवाजा उघडला तेव्हाच तो शांत बसलेला आहे आणि मग त्याला बघत बघत हे काम चालू असतं. आणि एकतर आपल्या घरातली स्वच्छता पण होते आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळेमध्ये पण होतात. चला तर मग व्हिडिओ आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा.